आमचे मेन जे माणूस असतात ह्या पुरी तळणारे ते येऊन गेले, तर ते बोलले की हे असे कशा थापत, त्याच्यापेक्षा तू ही बघा ही मशीन आणली, ही बघा ही अशी मशीन आणलेल्या नसा मी नाही आणलं, आई नाही हा अगो ती मग हिनी आता ती प्रेस करतली. नमस्कार सगळ्यांका, कशी असाय? बरे असाय मा? तर आता आई बनवत होती घागरे भोपळ्याचे. काय गार्गे सॉरी घारगे. हा, तर आई बनवत होती घारगे. हे आम्ही नाव फर्स्ट टाइम ऐकलंय आणि खाऊ सुद्धा नाही असंय. तर आधीची लोक बनवत होती, मी तर कधी खाऊक नव्हते कारण आमच्या घरात असं कधी काय बनवू नव्हता. तर आई म्हणजे बोलली मी घागरे काय काय घारगे. हा, तर घारगे बनवतोय. तर चला तर मग बघूया आपण ती कशी बनवतात ती, तर मी तुमका दाखवेनच. तुम्ही खाल्लात की नाही मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मी तरी अजून नाही खाऊ बसते, त्याच्यामुळे मी तुमका नंतर सांगेन कसे लागतात ते. तर चला तर मग बघूया आपण. चालू हाय कर हाय. तर ही बघा आई अशी पीठ मळतच असा. तर त्याच्यामध्ये तू काय काय घातलंस? भोपळो आणि तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ, हा, तिने घातलं ना तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ आणि भोपळो आणि भोपळो घातलं ना, आणि गूळ गूळ, गूळ वेलची, सुंठ पावडर हा आणि जायफळ पावडर. हा, तर तिने टाकलं ना असं गूळ, वेलची, सुंठ पावडर आणि जायफळ वगैरे हे आपण सगळं पावडर. तर हे आपण सगळं घालून मळून घ्यायचं. आणि भोपळो आधी उकडून घ्यायचो ना. आता भोपळो आधी उकडून घ्यायचो आणि हे जसे आपण पुरी करतो तर तसंच मळून घ्यायचा. सॉरी, पुरी करतो तसं तळून घ्यायचा. आणि हे गोड असतं. तर चला तर मग बघूया आपण. ह्या मळून झालेला आपला रेडी. तर भोपळो दिलेले आहे माझ्या आजी जुन्या घर असा तिकडच्या. तर काय तर थोडीशी आम्ही त्याची बनवली असा भाजी आणि अर्ध्याची बनवली असा घारगे. अर्ध्याची दुपारी भाजी बनवली. दुपारी भोपळ्याची भाजी कशी करतात तुमका माहिती नसेल तर मी एकदा कधीतरी ती पण करून दाखवेनच. हे असे ना खाली ना प्लॅस्टिकचं कागद काहीतरी घ्यायचं आणि असे झापून घ्यायचे. तर ते नीट होत नाही असं. त्याच्यावर दाबजा मग प्रेस ना. बघ ते लाटूचे धंदे काय पोळपाट काढले येडीच. तर आमचे मेन माणूस दिले पुरी येणारे. तर ते बोलले की थापत कशा, त्याच्यापेक्षा ती पुरी तळूची पुरी प्रेस करतात ती मशीनच ह्या कर. मग आता आम्ही मशीन ते हे करतो. ह्या कॅन्सल झाला आमचा. पीठ घट्ट झाला काय, मग पीठ असंच असतं सॉफ्ट. तर हे बघा आपल्या इथे तेल तापलेलं असं. तर आता आम्ही आमचे मेन जे माणूस असतात ह्या पुरी तळणारे ते येऊन गेले. तर ते बोलले की हे असे कशा थापत, त्याच्यापेक्षा तू ही बघा ही मशीन आणली, ही बघा ही अशी मशीन आणलेल्या नसा. मी नाही आणलं, आई नाही हा अगो ती मग हिनी आता ती प्रेस करतली असत. जे हातानं प्लॅस्टिकच्या पिशवी हाताने करत होती तर कॅन्सल झाला. बहीण बोली तसा काय करू नकोस, टाइम लागतो. मग आता आम्ही तेही करतो. तर बघूया. प्रेस देवची मशीन आणलेली हा आपण थापलो नाही. इसको पूरी मेकर बोलते. हाँ, तर इसको वो बोल रही है कि पूरी मेकर बोल रही है. तरी बघा असे तिने प्रेस करून घेतले. तर तुम्ही पण असे प्रेस करा. दे हे घारगे असत, हे 4-5 दिवस टिकतात. तर बघू आपण कशी तळता वगैरे. जशी आपण पुरी करतो तसे तळूचे असत तेलात. तर चल तर एक आपण तो घारगो तेलात सोडलेलो असो. तर बघू, मी तरी अजून खाऊ नाही कसे लागतात. तू कधी अक्षू खाल्लं काय? हो, मी रोज खाते. तर हे बघा ह्या बोलला ह्या रोज खाता, पण हे सगळं खोटा असा, ह्या काही खात नाही. तर बघा असं एक झालेलं आहे. बघा आपले घारगे. तर असे आपण तळून घ्यायचे एक एक करून. दोन करून. हा, 2-2 करून. हे खाऊ एकदम कसे असते, तू खाल्लं ना आई?
हा तर आई आपल्याक सांगतली कशी असतात गी खाऊक. छान लागतं. तू कधी खाल्लेलंस? मागे कधी बनवलेलं? सण पूर्व अगे कधी आम्ही खाऊक नाही, तू कधी खातलस? आईकडे खाल्लं. माहेरात खाल्लं तुझ्या. हा तर आईन तिच्या माहेरात खाल्लेले असत, त्याच्यामुळे तिका माहिती माका माहित नाही. त्याच मी म्हणते खातली कधी बनवक नाही आम्ही. तर हे बघा असे 2-2 करून आपण तळून घ्यायचे. तर हे आपले असत घारगे. घारगे तुम्ही चाय सोबत खाऊ शकताय, नुसते खाऊ शकताय. आणि कशासोबत खातात? हा तर गोड असतं हे. तर खाल्लात की नाही मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि खाल्ला नसतात तर माझी रेसिपी बघून म्हणजे माझ्या आईची रेसिपी बघून नक्की बनवा. तुमचे पण चांगले का घारग्यांचे व्हिडिओ आवडलो असतात तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.